जेव्हा फळ देतो तिचा पती की तू हे फळ खा, आपल्याला पुत्र होईल, ती कुविचारी होते. ती ना हे फळ बाजूच्या बाईला दाखवते आणि सांगते की असं फळ खाऊन कधी बाळ होतं का, आणि जर बाळ झालं तर माझी आता तब्येत एवढी चांगली आहे, माझं पोट पुढे येईल, समजा गावामध्ये चोरी झाली किंवा आग लागली तर मी एवढं पोट घेऊन मी पळू कसं, तर मला हा पुत्रच नकोय. त्यानंतर ती तिच्या बहिणीला पण असंच सांगते. बहीणही तिच्या विचाराची असते. ती बहीण म्हणते आता मी गर्भस्थ आहे, हे फळ तू एक काम कर, गाईला खायला देऊन दे, माझ्या पोटातनं जे तुम्हाला काहीतरी पैसे दे, मी माझं बाळ तुला देऊन देईल, तू बाळ होऊ देऊ नको. मग ही धुंदकारी काय करते, धुंदली, माफ कर धुंदकारी नाही, धुंदकारी मुलाचं नाव आहे, धुंदली, नावच धुंदली. आपण म्हणतो ना कधी कधी अंधुक दिसतं, त्याला हिंदीमध्ये धुंद 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 दिसत आहे. अशी अंधत्व म्हणजे डोळे जरी असले तरी विचारांनी अंधत्व असलेली ही धुंदली होती. ती काय करते, ते फळ आहे ते गाईला खायला देऊन देते आणि 9 महिने पोटामध्ये असं दाखवते की मी गर्भस्थ आहे. 9 महिने होतात, तिला बाळ होतं, ते बाळ ती इकडे आणून देते. ही पतीला सांगते की आपल्या घरी पुत्र जन्माला आला आहे. त्याच वेळेस त्या गाईला सुद्धा एक पुत्र जन्माला येतो की ज्याचे नाक कान असतात ते गाईसारखे असतं, पण बाकीचं शरीर हे माणसासारखं असतं. त्या ब्राह्मणाला आश्चर्य वाटतं की एवढे दिवस माझ्याकडे संतान नव्हती आणि आता 2 पुत्र, म्हणजे गाईला सुद्धा पुत्र जन्माला आलेला आहे आणि इथे माझ्या पत्नीला सुद्धा पुत्र जन्माला आलाय. ती धुंदली होती म्हणून त्या मुलाचं नाव धुंदकारी ठेवलं आणि गायीपासून जन्माला आलेल्या बाळाचे कान गायीसारखे होते म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. गोकर्ण वेदांचा अभ्यास, तप, ध्यान याच्यात मग्न असायचा आणि धुंदकारी जो त्या बहिणीचा मुलगा होता हा वेश्यांकडे जायचा, मांस भक्षण करायचा, घरातील सगळा पैसा त्याने असंच उधळत होता. त्यानंतर त्या जो आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता त्याचे डोळे उघडतात की त्या ब्राह्मणाने मला, संन्यासाने बरोबर सांगितलं होतं की पुत्र म्हणजे तुझ्या नशिबात पुत्र नाहीये, म्हणजे पुत्र नाही तर नरका समान आणि कुपुत्र असणार तर त्याच्यापेक्षाही वाईट गोष्टी. तर तो आत्मदेवाला त्या गोकर्णाला म्हणतो की आता मी काय करू, माझा मुलगा हा असा आहे. तेव्हा गोकर्ण सांगतो तुम्हाला संन्यासाने सांगितलं होतं की संन्यास धर्म स्वीकारा आणि नामसाधना करा. तुम्ही एक काम करा, आत्ता संन्यास धर्म तुमचा स्वीकारा आणि जंगलामध्ये निघून जा. तो मुलगा असतो तो त्याला वडिलांना उपदेश करतो. वडील संन्यस्त होता आणि जंगलामध्ये निघून जाता. इकडे आई धुंदली आणि धुंदकारी हे एकाच विचाराचे एका घरात राहत असतात. हा गोकर्ण पण तीर्थयात्रेला निघून जातो, पुढच्या अभ्यासाला निघून जातो. त्यानंतर तो एक दिवस काय करतो, ती धुंदली असते ना तिचा सुद्धा गळा मारतो तिला आणि त्यांच्याकडे जी विहीर असते त्या विहिरीत टाकून देतो. आता तो घरामध्ये एकटा असतो. चोऱ्या करायच्या 5 वेश्या त्यांनी घरात आणून ठेवल्या होत्या, त्या वेश्यांबरोबर तो राहायचा आणि चोरी करायचा. एकदा काय होतं, पैसे संपतात त्याच्या घरातले, त्या वेश्या म्हणतात की आम्हाला धन हवं आहे, म्हणून तो सांगतो जा तुम्ही चोरी करा. आणि तो चोरी करायला कुठे जातो तर राजाच्या दरबारात जातो, तिथून खूप सारं धन चोरी करून आणतो. ह्या 5 वेश्या एकत्र येतात आणि त्या म्हणतात की याने राजाचं धन चोरलेलं आहे, म्हणजे नक्कीच राजाचे शिपाई कधी ना कधी याला पकडायला येतील आणि त्याबरोबर आपल्यालाही पकडतील. आपण एक काम करूया, याला मारून टाकूया. एक रात्री ते काय करतात, त्याच्या तोंडामध्ये कापडाचा बोळा कोंबतात, त्याच्या अंगावर जे निखारे असतात ते टाकतात. त्या निखाऱ्यांनीही त्याचा मृत्यू होत नाही, त्याचा गळा आवळतात आणि त्याला पण त्याच विहिरीमध्ये टाकून देतात. आणि ह्या 5 वेश्या असतात ते सगळं धन घेतात आणि पळून जातात. खूप कालांतराने परत हा गोकर्ण आपल्या घरी परत येतो. आल्यानंतर घरात अंधार असतो, गावातल्या लोकांकडनं कळतं, गावाच्या लोकांना वाटतं की हे पळून गेलेत कुठेतरी, तर गावाच्या लोकांकडनं सगळी कथा कळते की ते कुठेतरी निघून गेलाय तो. आणि मग तो काय करतो, घराच्या बाहेरच खाट टाकतो आणि झोपतो. तो जेव्हा रात्री झोपतो ना, तो हा जो धुंदकारी असतो तो त्याला आवाज देतो, मला मुक्ती हवी आहे, मला मुक्ती हवी आहे. याला वाटतं की रात्रीचं भूत काही प्रेत असेल, त्यामुळे तो नामस्मरण चालू करतो आणि त्याच्या नामस्मरणाचं जे तेज असतं त्या तेजाने तो पाणी घेतो आणि त्या प्रेतावर ते पाणी टाकतो आणि तो बघतो तर हा माझा भाऊ आहे. तो सगळी कथा सांगतो की माझा असा मृत्यू झालेला आहे आणि माझा आत्मा अडकलेला आहे, तू काहीतरी कर आणि मला पुढे मार्गस्थ कर. गोकर्णाला ह्याविषयी काही माहिती नसतं. तो बरेच प्रयत्न करतो, साधू संन्यासांना विचारतो की असा मृत्यू झाल्यानंतर मोक्ष कसा मिळणार. तेव्हा कोणाकडनंही त्याला योग्य उत्तर मिळत नाही.
मग तो एक दिवस सूर्यासमोर उभा राहतो, हातातलं पाणी सूर्यावर त्याचं प्रोक्षण करतो आणि सूर्यदेव त्याला विचारतो की काय मी अशी साधना करावी जेणे माझ्या भावाला मोक्ष नाही पण तो ह्या योनीतनं पुढच्या योनीमध्ये जाईल. तेव्हा सूर्यदेवानं तो थांबवतो, म्हणजे जे दिवसाचं चक्र चालू असतं तर सूर्यदेवतांना अडवतो तो. तेव्हा सूर्यदेवता सांगतात श्रीमद भागवताचं 7 दिवसाचं पारायण कर, त्याच्याने त्याला मोक्ष मिळेल. त्यानंतर तो गावातल्या लोकांना गोळा करतो आणि सगळी कथा सांगतो की आपल्याला असं अशी कथा करायची आहे. गावातली लोक सगळा मंडप सजवतात, 7 दिवसाच्या पारायणाची व्यवस्था करतात. जेव्हा कळतं की इथे भागवत होणार आहे, आजूबाजूच्या गावातले अपंग, ज्यांना चालता येत नाही, दिसत नाही, अशी सगळी वृद्ध मंडळी सगळी ती भागवत ऐकण्यासाठी येते. आता सगळीकडे जागा भरल्यानंतर हा धुंदकारी विचार करतो की मी कुठे बसू. तो वेगळ्या योनीमध्ये असतो, तर तो काय करतो, एक बांबू तिथे असतो, त्या बांबूच्या पोकळीमध्ये जाऊन बसतो आणि कथा सुरू होते. पहिल्या दिवसाची जेव्हा कथा संपते, त्या बांबूची जी खालची म्हणजे 7 पेरांचा तो बांबू, जसा आपला ऊस असतो तसा बांबू असतो आणि खालचं जे पेर असतं ते फुटतं. दुसऱ्या दिवसाची कथा होते, दुसरं पेर. 7 दिवसाची कथा झाल्यानंतर तो बांबू पूर्ण फुटतो आणि ह्या धुंदकारीला मोक्ष मिळतो. अशा पद्धतीने इतकं वाईट कृत्य केलेल्या व्यक्तीला सुद्धा भागवताच्या कथेने मोक्ष मिळतो. मग बाकीच्या लोकांना का मोक्ष मिळत नाही? कथा मागच्या वेळेसही मी सांगितलं होतं का एवढ्या कथा चालतात, लाखो लोक जातात, नाचतात, छान, पण प्रत्येकाला मोक्ष का मिळत नाही? तर धुंदकारीला मोक्ष हवा होता, तो आत्म्याचे कान करून ऐकत होता की मला मोक्ष कसा मिळेल. जे आपण मी मागे सांगितलं होतं की आपण कथा ऐकायला जातो पण आपलं पूर्ण लक्ष त्याच्यात असतं का? आणि आणखीन एक गोष्ट सांगितली होती की जेव्हा मी अखंड नामस्मरण करणार आहे आणि इकडे भागवताचं पुण्य, हे दोघं जेव्हा समोरासमोर येणार आहे तेव्हा मला मोक्ष मिळणार आहे. एक दिवस इथे विमान येऊ शकतं आणि जो ह्या पायरीवर गेलाय, साक्षात असं म्हणतात की भागवत जेव्हा संपतं श्री विष्णूंचं विमान येतं आणि जो योग्य जीव असतो ना तो त्याला घेऊन जातो. त्यामुळे जो वैष्णव आहे, जो अखंड नामस्मरण करत आहे, तर असं नाही की ताईंनी सांगितलंय भागवत घरी घेऊन जा मोक्ष मिळेल, भागवत बघा, भागवत ऐका म्हणजे मोक्ष नाही. तुमची साधना किती झाली, नामस्मरण किती झालेलं आहे, त्याच्यावर तुमचा मोक्ष अवलंबून आहे. मग आपण सतत प्रयत्न करत राहायचंय. मी मोजणार नाही. कबीर म्हणतात मी नामस्मरण कशाला करू, मी नामस्मरण कशाला मोजू, माझा राम बसलेला आहे, तो करेल माझ्यासाठी नामस्मरण आणि तो मोजेल. त्यामुळे आपण मोजायचं नाहीये. अखंड श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करत राहायचंय. ते त्यांचं काम आहे, मोक्षाला न्यायचं आहे की आणखून कुठं घेऊन जायचं आहे. अशा पद्धतीने 7 दिवसामध्ये ह्या धुंदकारीला मोक्ष मिळाला होता. त्याच्या आधी परीक्षिताला मिळाला होता आणि मग त्यानंतर मोक्ष देणारी कथा म्हणून भागवताचा सगळीकडे परिचय झालेला आहे. अशी ही मोक्ष देणारी कथा आपल्या कळंबोलीमध्ये तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने दर गुरुवारी फक्त अर्धा तास आपल्याला ऐकायची आहे. जी 7 दिवसाची कथा इतकी डोक्यावरनं जाते, त्यात एवढ्या छोट्या छोट्या कथा असतात ना, त्या काढाव्या लागतात, ड्रॉप करायला लागतात. पण इथे गेले आपण 7 ते 8 माघ महिन्यात आपण कथा चालू केली होती आणि अजूनही आपली कथा एवढ्या विविध पद्धतीने कथा करते. तर प्रयत्न करा की आधीच अर्धा तास यायचा आहे. कोणासाठी कथा आहे ना, काही लोक बघा नियमाने 6 वाजता इथे उपस्थित असतात, त्यांना घरातली कामं नाही आहे का? मग ते काय करतात ना, नाही गुरुवार आहे हा मी माझ्या स्वतःसाठी ठेवणार, सकाळी सगळी कामं आवरून घेणार आणि 6 वाजता जेव्हा हनुमंत माझ्या बाजूला कोण बसले, हनुमंत बसले, भगवंत बसले आहे, त्या कथेमध्ये मी बसलेली आहे. त्यामुळे प्रयत्न करायचा आहे की 6 वाजता इथे यायचंय आणि कथेचं श्रवण करायचंय. इथे कथा ऐकायला हनुमंत येतात, तर त्यांना आपण कथा आपली झालेली आहे, वेळ झालेली आहे, तर त्यांच्याकडनं आज्ञा मानूया, या तुम्ही असं सांगूया आणि झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करूया.